नमस्कार. आज आपण अतिशय पौष्टिक प्रोटीनने भरपूर अशी सोयाबीनची टिक्की कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 ते 1.5 कप एवढे सोया चंक्स घेतलेले आहेत. पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला एक 10 ते 15 मिनटं हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे गरम पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत व यानंतर आपण यातलं संपूर्ण पाणी काढून घेणार आहोत. आता आपण यातलं संपूर्ण पाणी काढून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला सोया चंक्समधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही पूर्णपणे सोया चंक्स थंड झाल्यानंतर सुद्धा ही प्रोसेस करू शकता. सोया चंक्स पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत. थंड झाले की आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. इथे मी मोठ्या साईजचा मिक्सरचा जार घेतलेला आहे. सोया चंक्स पूर्णपणे थंड झाले की आपण ते त्यामध्ये घालणार आहोत. आता आपण यामध्ये थोडेसे मसाले घालूयात. इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. 1 कुडी लसूण इथे मी सोलून घेतलेला आहे व पाव इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला हवी असेल तर इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. हे जाडसर आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. चालूबंद पद्धतीने इथे मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ, हळद, तिखट आणि चाट मसाला घेतलेला आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ घालूयात. सुरुवातीला 2 ते 3 चमचे बेसन पीठ मी घेतलेलं आहे व यानंतर आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत व लागेल असं थोडं थोडं बेसन पीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. हवं असेल तर अजून थोडंसं पीठ आपण घालणार आहोत. साधारण पाऊण कप बेसन पीठ इथे मी घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालं की आपण याच्या गोलाकार अशा टिक्कीज बनवून घेणार आहोत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. अगदी घरच्या साहित्यात बनून तयार होते व खायला एकदम पौष्टिक आहे. आता आपण याच्या टिक्कीज बनवून घेऊयात. लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. गोलाकार आपण सर्व अशा प्रकारे टिक्कीज बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, परंतु इथे मी शॅलो फ्राय करून घेत आहे. इथे मी साधारण 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तसेच इथे मी तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्ही अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ह्या फ्राय करून घेऊ शकता. एक 3 ते 4 मिनटं झाले की आपण पलटून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित ही टिक्की छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण इथे मी जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही अगदी कमी तेलामध्ये सुद्धा या शॅलो फ्राय करून घेऊ शकता. चवीला ह्या अतिशय अप्रतिम लागतात व पौष्टिक आहेत. दोन्ही बाजूने छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा टिक्की छानपैकी भाजून घेणार आहोत. अशाच भरपूर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही हेल्दी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. लहान मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर तिखट थोडंसं कमी टाका. धन्यवाद.